पहिलं ई-कॉमर्सचं आपलं दुकान किंवा त्याला व्हर्च्युअल दुकान किंवा आभासी दुकान म्हणता येईल असं दुकान काढलं आणि साधारण जून 1995 साली त्यांनी पहिलं पुस्तक विकलं. पण ही दुकानं जी 24 तास उघडी पाहिजेत हे एक ब्रीदवाक्य असल्यानंतर त्यांनी या ॲमेझॉनची स्थापना केली. 1995-98 साली साधारण एक .com एरा होता अमेरिकेत आणि त्यावेळेला .com या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्या, त्याच्यात खूप फंडिंग झालं. पण साधारण 2000 सालपर्यंत या सगळ्या कंपन्यांचा बुडबुडा फुटला आणि बऱ्याच लोकांचे पैसे फुकट गेले. पण हा एक असा वेडा माणूस होता की ज्याने प्रयत्न सोडला नाही. त्याने 1998 साली साधारण गुगलमध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्ट केले, $250 मिलियन केले. त्याने साधारण 2000 साली किंडल नावाचं एक संकल्पना आणली. टेक्सासमध्ये जाऊन साधारण 165,000 एकर्स लँड खरेदी केली आणि लोकांना असं आश्चर्य वाटायला लागलं की हा काय करतोय माणूस, एवढी लँड घेऊन तो काय करणार आहे. आणि त्यानंतर लक्षात आलं की ब्लू ओरिजिन नावाची त्यांनी कंपनी चालू केली. नमस्कार, मी दीपक गैसास. पॅनोरमा 25 वेब पॉडकास्टच्या सिरीजमध्ये मी आज बोलणार आहे. उद्देश त्याचा असा आहे की जगामध्ये गेल्या 25 वर्षात ज्या लोकांनी पूर्ण जगावर काहीतरी वेगळा बदल घडवून आणला, इन्फ्लुएन्स केला, अशा लोकांबद्दल बोलायचं. असं जेव्हा मला सांगण्यात आलं तेव्हा मी विचार करत होतो कोणाबद्दल बोलू. आणि पहिलं माझ्या ऑब्व्हियसली नाव आलं, महत्त्वाचं नाव अतिशय, की जेफ बेझोस. हा माणूस ई-कॉमर्सचा एक जनक म्हणता येईल की ज्या काळात ई-कॉमर्स हा प्रकार नव्हता त्यावेळेला ई-कॉमर्स त्यांनी जगामध्ये आणलं. आणि नुसतं जगामध्ये आणलं असं नाही, तर आज संबंध जगामध्ये कोणतेही रिटेलिंग जेव्हा ॲक्टिव्हिटी होते त्याच्यामध्ये पहिलं लोकांचं नाव मनामध्ये येतं ते ॲमेझॉनचं. ॲमेझॉनची स्थापन करणारा माणूस मुळात इंजिनियर आहे, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचा इंजिनियर. नंतर त्याने इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये काम केलं न्यूयॉर्कमध्ये आणि साधारण 95 सालापर्यंत तो काम करत होता इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये. पण त्याचा एक जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये इंटरनेट बिझनेस पोटेन्शियल काय आहे याच्यावर एक रिसर्च करायचा, त्याच्याकडे जॉब देण्यात आला होता. तो आणि त्याची मैत्रीण, नंतर ज्याची बायको झाली, हे दोघं हा जॉब करत होते. आणि त्यावेळेला त्याच्या असं लक्षात आलं की हे जे ई-कॉमर्समध्ये पोटेन्शियल आहे, इंटरनेटमध्ये जे बिझनेसचं पोटेन्शियल आहे ते भयंकर मोठं आहे. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात यायला लागलं तेव्हा त्याला असं वाटलं की हे रिसर्च लिहिण्यापेक्षा आपणच आपली कंपनी का नाही सुरू करायची. असं म्हणून हे दोघं नवरा बायको नंतर झालेले सिॲटलला शिफ्ट झाले आणि सिॲटलला त्यांनी पहिलं ई-कॉमर्सचं आपलं दुकान किंवा त्याला व्हर्च्युअल दुकान किंवा आभासी दुकान म्हणता येईल असं दुकान काढलं. आणि साधारण जून 1995 साली त्यांनी पहिलं पुस्तक विकलं. आणि पुस्तकं विकण्यामागचा उद्देश असा होता की पुस्तक ही अशी गोष्ट आहे की ते पेरिशेबल नाही आहे की जी साठवून ठेवता येईल, स्वतः बाय करायची आणि ती विकायची. पण त्याच्यामध्ये एक त्याचं होतं महत्त्वाचं की पुस्तक मी कधी विकत घ्यावं याच्याकरता मला 24 तास मुभा असायला पाहिजे. आणि ई-कॉमर्सचं हे महत्त्वाचं एक ब्रीद आहे की त्यांची दुकानं कधी बंद होत नाहीत. आपल्या इथे जसं काही भागात 2 ते 4 दुकानं बंद असतात, संध्याकाळी बंद होतात, रात्री दुकानं उघडी नसतात, जगामध्ये सगळीकडे चालतं. पण ही दुकानं जी 24 तास उघडी पाहिजेत हे एक ब्रीदवाक्य असल्यानंतर त्यांनी या ॲमेझॉनची स्थापना केली आणि पहिल्यांदा पुस्तकं विकायला सुरुवात केली. पण हा माणूस एक साधारण अवलिया माणूस म्हणता येईल जगातला. कारण जे जे असाध्य आहे असं आपल्याला वाटतं ते साध्य करण्यासाठी त्याची धडपड आहे. एका भाषणात त्याने स्वतःनेच सांगितलं होतं की एखादी गोष्ट मी ट्राय केली आणि त्याच्यामध्ये निराशा आली तर मला त्याचा त्रास होत नाही. पण एखाद्या गोष्टीकरता मी प्रयत्नच केला नाही तर मला मात्र त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट मनात येते तेव्हा तेव्हा त्याच्यावर काहीतरी प्रयत्न करायचा, त्याच्याकरता कष्ट करायचे, ही एक भावना त्याच्या मनात सातत्याने येत असते. 1995-98 साली साधारण एक .com एरा होता अमेरिकेत आणि त्यावेळेला .com या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्या, त्याच्यात खूप फंडिंग झालं. पण साधारण 2000 सालपर्यंत या सगळ्या कंपन्यांचा बुडबुडा फुटला आणि बऱ्याच लोकांचे पैसे फुकट गेले. ज्या लोकांना स्टॉक ऑप्शन्स होते अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्या लोकांना कर्ज काढून शेवटी टॅक्स भरायला लागला त्याच्यावरचा.
आणि एकंदर त्या बिझनेसची वाताहत लागली. आणि याची थिअरी साधी होती की ज्या वेळेला .com सारख्या इनोव्हेशन किंवा ई-कॉमर्ससारखं इनोव्हेशन येतं, त्यावेळेला एक इकोसिस्टम तयार होणं जरुरी असतं. की तुम्हाला आठवत असेल की आपल्या भारतामध्ये त्याला 256 KBचे कम्युनिकेशन होतं आणि तो राउटर असा कू करत वाजायचा आणि फटकन निघून जायचा. अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला ई-कॉमर्स करणं शक्य नसतं. त्यामुळे संकल्पना चांगली असली तरी इकोसिस्टम त्याच्या साथ देत नव्हती. त्यामुळे तो एक प्रयत्न जगातला फसला. पण हा एक असा वेडा माणूस होता की ज्याने प्रयत्न सोडला नाही. आपल्याला थोडंसं नैराश्य आलं आहे किंवा .com बस झाला आहे, तरीसुद्धा त्याने स्वतःची कंपनी चालू ठेवली आणि पुस्तकं विकण्याबरोबरच नंतर त्याने सरळपणे CD विकायला सुरुवात केली. CD विकायला सुरुवात केल्यानंतर त्या लक्षात आलं की या संबंध क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी हा एक मोठा भाग आहे. कम्युनिकेशन अँड कम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्यामुळे त्याने स्वतःचं एक सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये 2च त्याचे उद्देश होते की ई-कॉमर्समध्ये मला सर्वात जास्त लोकांना काय देता येईल की एक सुरेख एक्सपिरियन्स, युजर एक्सपिरियन्स किंवा युजर इंटरफेस अशी पाहिजे, त्याच्यापासून लोकांना ई-कॉमर्समध्ये खरेदी करण्यात आनंद मिळाला पाहिजे. कारण ई-कॉमर्समध्ये वर्सेस ब्रिक अँड मॉर्टरमध्ये म्हणजे आपण जी दगडविटांची दुकानं असतात, तिकडे आपण जाऊन ॲक्च्युली पुस्तक बघू शकतो, चाळू शकतो. या गोष्टी तुम्हाला ई-कॉमर्समध्ये करता येणं कदाचित शक्य नसेल. तर या गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि ज्याद्वारे लोकं पुस्तकं घेऊ शकतील, ही संकल्पना आली पाहिजे. हे सॉफ्टवेअर तयार करत असताना त्याच्या मनात आणखीन जे युजर एक्सपिरियन्सचे विचार आले की मी जर का पुस्तक खरेदी करत असेन किंवा एखादं पुस्तक खरेदी केलं, तर आता माझ्या मनात काय विचार येईल की आता मला कळलं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात. हे एकदा मला कळल्यानंतर मी तुम्हाला पुस्तकं सजेस्ट करायला सुरुवात करेन. त्याप्रमाणे ॲमेझॉनवर पुस्तकांचं सजेशन करण्यात आलं. या लोकांनी हे पुस्तक घेतलं आहे, त्यांनी हे पण पुस्तक घेतलं आहे, असं एक साधारण तुम्हाला सूचित करण्यात आलं. त्याच्यामुळे 2 फायदे झाले की एक तर लोकांना असं वाटलं की मला पर्सनलाइज ॲडवाईस मिळतो आहे. म्हणजे मी कोणीतरी आहे हे ॲमेझॉनला समजलं आहे आणि त्यांनी मला ॲडवाईस केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरली एखादं पुस्तक खरेदी करायचं किंवा ते आहे याची कल्पना नसणारा ग्राहक त्या पुस्तकाची खरेदी करायला लागला आणि त्यामुळे नॅचरली पुस्तकाचा खप वाढायला लागला. CDs झाल्या. त्याच्याबरोबरच त्यांनी नंतर साधारण 2004 सालापर्यंत त्याने फक्त पुस्तकं न विकता त्याच्यामध्ये सर्व प्रकारची प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात केली. आणि आज जे तुम्हाला ॲमेझॉन दिसतं आहे की एखादी गोष्ट आणायची झाली किंवा खरेदी करायची झाली तर पहिलं पटकन जगभरात लोकांच्या मनात जे नाव येतं ते म्हणजे ॲमेझॉन. आणि ही जी एक ब्रँड इक्विटी आहे, जे बॅझोच्या शब्दात सांगायचं झालं तर कोणत्याही धंद्याची ब्रँड इक्विटी ही एखाद्या माणसाच्या रेप्युटेशनसारखी असते. हे रेप्युटेशन जपणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ते बिल्ड करणं जास्त महत्त्वाचं आहे. बिल्ड करायला 10 वर्ष लागतात, ते जपण्यासाठी सतत 24 तास तुम्हाला दक्ष राहायला लागतं. ही एक जी संकल्पना आहे ती मला वाटतं ॲमेझॉनमध्ये तुम्हाला कायम दिसून येईल. आज आपण ॲमेझॉनवर घेताना एखादा माल आपल्याला आवडला नाही तर तो रिटर्न करणं किंवा त्याचे पैसे परत घेणं हे इतकं सहज साध्य होतं. आणि ह्याचा हा जो एक्सपिरियन्स आणि एक विश्वास ग्राहकाला मिळतो की मला समजा माझे बूट आवडले नाहीत मला किंवा एखादा साईज कमी जास्त झाला असेल तर मला परत करता येतो आणि ते एकही प्रश्न तुम्हाला न विचारता ते परत घेतात. तुम्हाला इतर पैसे येतात किंवा तुमचे नवीन साईजचे बूट किंवा कोणती वस्तू तुम्हाला आणून देतात. हा जो एक अनुभव आहे ग्राहकाचा की जो ब्रिक अँड मॉर्टरमध्ये त्यांना मिळत असतो परंतु इकडे मिळायची शक्यता नसते, त्यामुळे थोडासा फसवणूक होण्याची शक्यता असते. हा एक जी भीती असते ती घालवण्यासाठी त्याने हा पूर्ण घाट घातला. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी बिल्ड केली आणि त्याचं एक फार सुरेख पुस्तक आहे. मला वाटतं मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही जरूर वाचा. खास करून तरुणांनी ते वाचावं की एक 1 क्लिक म्हणून त्याचं आत्मचरित्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका क्लिकवर मला खरेदी करता आलं पाहिजे एखादी गोष्ट, ही जी संकल्पना मांडली त्याचं त्यांनी ॲक्च्युली स्वतः पेटंट घेतलं आणि 1 क्लिक ही संकल्पना मला वाटतं ॲमेझॉनला पुढच्या लेवलला घेऊन गेली की ज्या लेवलपासून त्यांना कोणीही खालती आणू शकणार नाही. आपलं सगळ्यांना माहिती आहे आपण ब्रँड इक्विटी हा किती मोठा प्रकार आहे की उदाहरणार्थ झेरॉक्स, आपण एखादी फोटोकॉपी काढा म्हटलं तर झेरॉक्स काढ म्हणून म्हणतो. पण झेरॉक्स ही काय सर्वनाम नाही आहे, ते आहे एका कंपनीचं नाव. म्हणजे फोटोकॉपी काढून आणणं हे असं म्हटलं पाहिजे, पण आपण झेरॉक्स कार्ड म्हणतो. किंवा कॅडबरी चॉकलेटचं नाव इतकं आपल्या इथे प्रसिद्ध आहे की अमूलची कॅडबरी मी खाल्ली असं सुद्धा लोक सांगतात. म्हणजे कॅडबरी हे जेनरिक नाव झालं जरी तो ब्रँड असला तरी. तसं आता आज ॲमेझॉन हे एक जेनरिक नाव झालं आहे की मला ई-कॉमर्स करायचं असेल तर मी ॲमेझॉन करतो. कोणतंही मला वस्तू घ्यायची असेल तर मी ॲमेझॉन बघतो.
त्यानंतरच्या टप्प्यात त्याला लक्षात आलं की आता जे जनरेशन आहे माझं खरेदी करत आहे, की ज्यांना ब्रिक अँड मॉर्टर कदाचित त्यांनी आयुष्यात बघितलं नसेल, अशा लोकांचा एक USP काय पाहिजे किंवा युनिक सेलिंग पॉईंट काय पाहिजे. तर हे बघताना त्याच्या लक्षात आलं की प्राईस पॉईंट हा सर्वात महत्त्वाचा आहे. या लोकांना निगोशिएट करणं शक्य नसतं ई-कॉमर्सवर. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा ऑक्शन चालू केले. ऑक्शनमुळे त्याला एक विक्रीला साधारण एक चलती मिळाली आणि ते झाल्यानंतर त्याने डिस्काउंट करणं हा एक प्रकार सुरू केला. त्यामुळे प्रत्येक वेळेला माणसं हे एखादी स्कीम असावी, जसं आम्ही रिटेल शॉपमध्ये फेस्टिवल स्कीम ठेवतो किंवा वाढदिवसाला डिस्काउंट देतो वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात, तशी कॉन्स्टंट डिस्काउंट द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे रॅक रेट, रिटेलमधला रेट आणि ॲमेझॉन रेट. सो ॲमेझॉन रेट बिकेम द स्टँडर्ड, की लोकांना त्याच्यावरती माल घेणं आवडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अर्थातच ॲमेझॉनचा खप वाढला. आज तुम्ही बघाल तर बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये $700-800 बिलियन त्यांचं विक्री आहे. आणि एवढे वर्ष लॉस करत असूनसुद्धा साधारण 2022-21पर्यंत त्यांचा लॉस होता. लॉस असूनसुद्धा त्यांची मार्केट कॅप, शेअरचा भाव सतत वाढत होता. आणि याचं एक कारण महत्त्वाचं म्हणजे ई-कॉमर्समध्ये त्यांनी एक नवीन पॅरामीटर्स तयार केले. साधारण B2B किंवा कोणत्याही व्हॅल्युएशन करता आम्ही जेव्हा बघतो एखाद्या बिझनेसकडे, त्यांचं प्रॉफिट बघतो, त्यांची ग्रोथ बघतो, त्यांचे रिझर्व सरप्लस बघतो, त्यांची डेट पोझिशन बघतो, बॉरोईंग बघतो, गिअर किती झालं आहे, लिव्हरेज किती केलं आहे हे बघतो. हे सगळे पॅरामीटर त्यांनी धुडकावून लावत एक स्वतःचे पॅरामीटर्स तयार केले की ज्याच्या तऱ्हेने व्हॅल्युएशन B2C या क्षेत्रात म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर या क्षेत्रामध्ये किंवा कस्टमर याच्यामध्ये त्यांनी एक पॅरामीटर्स तयार केले. आणि त्याच्यामध्ये एक 2-3 टर्म्स महत्त्वाच्या त्यांनी प्रचलित केल्या. त्याच्यामध्ये एक म्हणजे माइंड शेअर. म्हणजे तुम्ही मार्केट शेअर बघू नका, माझा माइंड शेअर बघा. आणि त्याच्यामध्ये ॲमेझॉनचा माइंड शेअर माझ्या मते साधारण 90% आहे. कारण मार्केट शेअर नसला तरी लोकांच्या मनात पहिलं नाव कोणतं येतं तर ॲमेझॉन येतं. त्यामुळे माझं जर का माइंड शेअर 90% असेल तर माझं व्हॅल्युएशन त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. दुसरं त्यांनी केलं की माझ्याकडे लोक किती खरेदी करतात त्याच्यापेक्षा मला किती आयबॉल्स मिळत आहेत बघा. सो आयबॉल्स आणि माइंड शेअर हे 2 शब्द त्यांनी प्रचलित केले त्याच्यामध्ये, की ज्याचा इफेक्ट त्यांनी व्हॅल्युएशनमध्ये घ्यायला सुरुवात केली. आणि समाव जगातल्या बहुतेक ॲनालिस्टनी हे त्यांना आवडला प्रकार, कारण हा नवीन होता, पूर्णपणे डिस्रप्टिव्ह होता, की फायनान्शियल थिअरीमध्ये न बसणारा होता. तरी पण त्यांना तो आवडला, कारण ही नवीन जगाची येणारी एक मागणी होती. आणि त्या मागणीप्रमाणे जर का आपण ह्या बिझनेसचं व्हॅल्युएशन केलं तर ते आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी आयबॉल्स तुम्हाला किती मिळत आहेत, म्हणजे तुमच्या ह्याच्यावर क्लिक किती होत आहेत, किती लोक व्हिजिट करत आहेत आणि किती लोकच्या मनात म्हणजे माइंड शेअर किती ऑक्युपाय होतो आहे, या 2 गोष्टी बघायला सुरुवात केली. आणि आज जर का तुम्ही बघाल, जर का इव्हन सोशल मीडियामध्ये सुद्धा आज सगळे तरुणी आपापल्या वेबसाईट करत आहेत किंवा पॉडकास्ट करत आहेत. त्यांना प्रत्येकाला जी चाहत आहे की मला आयबॉल जास्त मिळायला पाहिजेत आणि माझा माइंड शेअर पाहिजे. या 2 गोष्टी ही सडनली हॅज बिकम अ प्रॉपर्टी ऑफ अ बिझनेस, ॲसेट ऑफ अ बिझनेस. ही संकल्पना मुळात मला वाटतं जेफ बेझोसनी तयार केलेली संकल्पना आहे. ही संकल्पना त्याने पुढे इतकी सुरेख राबवली की आज ॲमेझॉन पहिल्यांदा कित्येक वर्षात लॉस करत असताना आणि प्रॉफिट करणं हे त्याची ध्येयच नव्हतं मुळात. त्याने या फक्त 2 गोष्टींवर की ग्रोथ किती असेल, साधारण $5 लाख सुरुवात केलेल्या माणसाने 1995-96 साली आज त्याचा $700-800 बिलियन वरती रेव्हेन्यू आहे. आणि हे करत असताना एका ठिकाणी आपल्याला यश मिळालं म्हणून तिथे थांबून राहायचं किंवा तीच गोष्ट परत करत बसायचं या वृत्तीचा तो माणूस नाही. माझ्या मते हे त्याच्यामधलं एक अतिशय वेगळेपण आहे, की बहुतेक जण जेव्हा आपल्याला एखाद्या धंद्यामध्ये यश येतं त्याला तोच धंदा घेऊन आपण कुरवाळत बसतो आणि त्याच्यामध्ये काही थोडेफार बदल करतो, पण त्याच्या पुढे आपण जात नाही. पण ह्या माणसात तसं नाही आहे. त्याला प्रत्येक गोष्ट जेव्हा दिसली तेव्हा ह्याच्यात मला काय करता येईल हे त्याला वाटायला लागतं. आणि त्याप्रमाणे त्याने 1998 साली साधारण गुगलमध्ये पहिल्यांदा इन्व्हेस्ट केले, $250 मिलियन केले. पण गुगल हे काहीतरी मोठं होणारी संकल्पना आहे असं जेव्हा त्याला दिसलं किंवा वाटलं तेव्हा त्याने गुगलमध्ये इन्व्हेस्ट केले. अर्थात गुगलच्यामधून त्याला भरपूर फायदा झाला. पण हल्लीच्या काळातसुद्धा उबर म्हणा किंवा एअरबीएनबी म्हणा, जेव्हा नवीन संकल्पना घेऊन एखादा स्टार्टअप तयार झाला त्या प्रत्येक स्टार्टअपला त्याने पाठिंबाच नाही नुसता दिला,
तर स्वतःचे पैसे त्याच्यात टाकले आणि नशिबाने त्याच्या किंवा जगाच्या त्याला त्याच्यामध्ये उत्तम यश त्या प्रत्येक कंपनीत आलं, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये आलं आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून त्याचे पैसे आणखीन बऱ्याच प्रमाणात अर्थात वाढले. त्यामुळे आज तो जगातला एक टॉप 3 किंवा टॉप 5 मधला किंवा कधी टॉप श्रीमंत असणारा, जास्तीत जास्त नेटवर्थ असणारा माणूस म्हणून ओळखला जातो. 750-800 बिलियन डॉलरची त्याची नेटवर्थ आहे, अर्थात ती बदलत राहते सारखी. पण हे करत असताना पुस्तकं झाली, सीडीज झाल्या. एकदम त्याने साधारण 2000 साली किंडल नावाचं एक संकल्पना आणली, की लोकांना माझी पुस्तकं वाचताना फक्त पेपर बॅग किंवा पेपर असलेली पुस्तकं का वाचावेत किंवा नुसत्या सीडीज का बघाव्यात, तर मला इलेक्ट्रॉनिक पुस्तकं देता आली पाहिजेत. त्यामुळे किंडल ही संकल्पना आली आणि त्यांनी किंडल लॉन्च केलं. आणि एक काळ असा आला साधारण 2002-4 साली की पेपर पुस्तकांपेक्षासुद्धा किंडलची इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा खप प्रचंड प्रमाणात वाढला. आणि आता एस्पेशली हे जे नवीन जनरेशन आहे किंवा साधारण एक आम्ही जनरेशन झी म्हणतो आता किंवा एक्स म्हणतो, वाय म्हणतो, या लोकांना पेपर पुस्तकं कॅरी करण्यापेक्षा एक साधारण किंडल हातात घेऊन गेलं तर विमानापासून गाडीपर्यंत कुठेही तुम्हाला कोणतंही आपल्याला हवं असेल पुस्तक डाउनलोड करता येतं. त्याला वायर लागत नाही, म्हणजे इंटरनेट करता आतमध्ये सगळं बसवलेलं असतं त्याच्यामध्ये आणि ते पुस्तक डाउनलोड करून वाचता येतं. परत ते वाचत असताना मग लोकांनी असं हे केलं की मला पान उलटताना असं एक पान उलटायची सवय आहे, त्यामुळे मला ते असं करता आलं पाहिजे. त्यांनी लगेच त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये बदल करून तशा प्रकारे तुम्हाला वाचायचं असेल तर पान नुसतं असं वरती न करता पान उलटता यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जी पूर्वीची सवय आहे तुमची ती कायम राहील. आणि तशा प्रकारे परत याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे की युजर एक्सपिरियन्स, युजर इंटरफेस हे ज्या कस्टमरला पाहिजे. म्हणजे कस्टमर हा ग्राहक हा देव आहे हे नुसतं म्हणून चालत नाही, तर त्याला जे जे लागतं ते त्याला आपल्या टेक्नॉलॉजीतून प्रोव्हाइड करणं हे माझ्या मते महत्त्वाचं आहे. तोच प्रकार त्यांनी किंडलमध्ये केला आणि आज एक किंडलचा खप म्हणजे किंडलवरच्या विकल्या जाणाऱ्या पुस्तकांचा खप हा प्रचंड प्रमाणात मोठा आहे. हल्ली ते काय करतात की किंडल तुम्ही जेव्हा परचेस करता तेव्हा तुम्हाला साधारण 50 पुस्तकं आत ऑलरेडी लोड केलेली असतात, की जेणेकरून नवीन जो ग्राहक असतो त्याला ती 50 पुस्तकं वाचायची सवय लागते आणि एकदा ती सवय लागली की मग किंडलशिवाय दुसरी पुस्तकं ते वापरणं बंद करतात. कन्व्हिनियन्स आहे त्याच्यामध्ये. माझ्या बॅगेमध्ये जागा नसते मोठं जाड पुस्तक घ्यायला. एक किंडल घेऊन गेलं की मला बरीच पुस्तकं एका वेळेला वाचता येतात. माझ्या मते किंडल हे एक ग्रेट इनोव्हेशन आहे. हा परत ई-कॉमर्सचाच झाला की पुस्तकं नुसती न विकता इलेक्ट्रॉनिकमध्ये करणं. हे करत असताना त्याने एकदम अचानक टेक्सासमध्ये जाऊन साधारण 165,000 एकर्स लँड खरेदी केली आणि लोकांना असं आश्चर्य वाटायला लागलं की हा काय करतो आहे माणूस, एवढी लँड घेऊन तो काय करणार आहे. आणि त्यानंतर लक्षात आलं की ब्लू ओरिजिन नावाची त्यांनी कंपनी चालू केली. त्याला एकदम असं वाटलं की जसं नासाचा प्रोग्रेस होत होता किंवा एकंदर प्रत्येक इंटेलिजंट माणसाला, माझ्या मते बुद्धिवान माणसाला एक प्रचंड आकर्षण असतं तर स्पेसचं, की या पृथ्वीच्या बाहेर काय आहे याचं एक आकर्षण, प्रचंड आकर्षण असतं. त्या आकर्षणाला सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांनी ही ब्लू ओरिजिन कंपनी चालू केली की ज्याच्यापासून त्यांना पृथ्वीच्या बाहेर जाऊन फिरता आलं पाहिजे किंवा टुरिझम करता आलं पाहिजे. आणि ह्याच्याकरता 2018 साली त्यांनी ॲक्च्युली पृथ्वीपासून साधारण काहीतरी 29 मैलपर्यंत वरती जाऊन तो स्वतः, त्याचा भाऊ आणि आणखीन 2 जणं ही स्पेसशी ट्रॅव्हल करून आले ॲज अ टुरिस्ट. आता ही जी संकल्पना आहे की टुरिझम साधारण पृथ्वी तलावर कुठेतरी होतं, अगदी तुम्ही अंटार्क्टिकाला जाल, समुद्राच्या तळाशी जाल, पण पृथ्वीच्या बाहेर टुरिझम करण्याची कल्पनाही कोणाला सहन झाली नसती. आज या माणसाने ही कंपनी स्थापन करून त्याच्यामध्ये पैसे घालून स्वतःचा 1,65,000 एकर जमीन घेऊन तिकडे पूर्ण त्याच्यावर काम करत असताना स्वतः अशी ट्रिप अवकाशातली करून दाखवली. आणि ही सहल केल्यानंतर त्याने सांगितलं की मी ही कंपनी अशासाठी स्थापन केली आहे की सामान्य माणसालासुद्धा अवकाश यात्रा करता आली पाहिजे आणि ती मी करून दाखवी. परत असाध्य ते साध्य करण्यासाठी धडपड जी म्हणतो आपण ती त्याने करायला सुरुवात केली. हे परत करत असताना त्याला एक लक्षात आलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक मोठा इन्फ्लुएन्सर जो आहे भाग तो म्हणजे वृत्तपत्र. हे कळल्यानंतर त्याने साधारण 2013 साली वॉशिंग्टन पोस्ट खरेदी केलं. वॉशिंग्टन पोस्ट आपल्याला माहिती असेल की अमेरिकेतलं एक अतिशय मोठं वृत्तपत्र समूह आहे. म्हणजे निक्सनचं वॉटरगेट प्रकरण उघड करणारा तेव्हापासून ते जास्त प्रकाशित झालं. पण वॉशिंग्टन पोस्ट हे सर्वात मोठं वृत्तपत्र गट आहे त्याच्यातला, तो त्यांनी खरेदी केला. त्याच्याबरोबर एक त्याने ॲमेझॉन स्टुडिओ स्थापन केला की आता मी एंटरटेनमेंटमध्ये यायला पाहिजे, टी व्ही शोजमध्ये यायला पाहिजे.
म्हणजे युजर एक्सपिरियन्स करता किंवा एखाद्या ग्राहकाला एक्सपिरियन्स देण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, तर वाचन हा एक भाग झाला, पण एंटरटेनमेंट हा सुद्धा एक मोठा भाग आहे. अवकाशाची एक व्याप्ती असते, ती समजण्यासाठी त्याला एक्सपिरियन्स मिळणं जरुरी आहे. आणि त्याच्याबरोबर हे एंटरटेनमेंटचं त्याने साधन सुरू केलं आणि त्या स्टुडिओज आणि याच्यामधनं त्याने काम करायला सुरुवात केली. आजही तो बिझनेस त्याचा मोठ्या प्रमाणात चालला आहे. पण 2023 सालनंतर साधारण त्यांना प्रॉफिट व्हायला लागला. आणि हा प्रॉफिट कशातनं आला, तर मेनली त्याने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस म्हणून एक कंपनी स्थापन केली. आणि याचं कारण असं की आता क्लाउड कम्प्युटिंग सुरू झाल्यानंतर ह्या क्लाउड्सची जरुरी आहे. आणि हे क्लाउड स्थापन करणं, त्याच्यापासून लोकांना, ग्राहकांना सर्व्हिस देणं, हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे असं त्याला वाटायला लागलं. तो चांगला बिझनेस मॉडेल होऊ शकेल ही त्याची संकल्पना होती. आणि हे झाल्यानंतर त्याने स्वतः ही AWSची स्थापना केली. आणि आज तुम्हाला खरं वाटणार नाही, पण एकंदर ॲमेझॉनच्या बिझनेसच्या 15% बिझनेस हा त्याच्यातून येतो, पण 50% प्रॉफिट हा फक्त AWSच्या कारभारातून येतो. इंटरनॅशनल याच्यामध्ये साधारण 35% बिझनेस आहे, पण 12 का 15% प्रॉफिट आहे. आणि बाकी सगळा जो येतो तो अमेरिकन कॉन्टिनेंटमधनं त्याला बिझनेस आणि प्रॉफिट मिळतं. पण हा AWSमुळे त्याची पूर्ण कंपनी प्रॉफिटमध्ये आली आणि साधारण 2023 नंतर आता प्रॉफिट्स दिसायला लागले. परंतु या सगळ्या दरम्यानमध्ये मार्केट कॅप जी आपण म्हणतो किंवा इक्विटी शेअरची जी व्हॅल्यू आहे त्याची, ती कॉन्स्टंटली वाढत गेली. सुरुवातीला या माणसाने स्वतःचे $10,000 टाकून 1995 साली आपली कंपनी चालू केली. त्यात टेक्नॉलॉजी आणली, बायकोला आणलं. हे सगळं करत असताना IPO केला. मध्ये पहिल्यांदा 50 लोकांकडनं प्रत्येकी 50,000, 20 लोकांकडनं प्रत्येकी $50,000 याप्रमाणे $1 मिलियन घेऊन 1% त्यांना शेअर दिला. तुम्हाला कल्पना करणार नाही की या $50,000चे आज किती मिलियन ऑफ बिलियन डॉलर्स आज त्यांच्याकडे आहेत. या ओरिजिनल जे शेअर होल्डर होते त्यांचा. मग सीरीज A केली, त्याच्यामध्ये $8 मिलियन उभारले. आज जे नवीन आपण स्टार्टअपची सगळे तरुणी भारतामध्ये बघतो, माझ्या मते त्यांनी हे पूर्ण लक्षात घेणं जरुरी आहे की $10,000 पासून तयार झालेली साधारण $1 मिलियन कॅपिटल घातल्यानंतर $8 मिलियन आणखीन टाकणारी, IPO करणारी, लॉस करणारी, पण एक ध्यास घेतलेली की युजर एक्सपिरियन्स आणि जे असाध्य असं वाटतं आहे ते करणं, फेल झालं तरी हरकत नाही, पण प्रयत्न न करणं हे पाप आहे असं समजणं. या सगळ्या गोष्टीतून पुस्तकातून सुरू झालेली कथा आज चंद्रापर्यंत जाऊन पोचते की काय अशी एक शंका यावी, इतकी त्याची टेक्नॉलॉजी प्रगती आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा एक मोठा भाग आहे. प्रत्येक उद्योगामध्ये मी टेक्नॉलॉजी कशी आणीन, सर्वात उत्तम टेक्नॉलॉजी कशी आणीन, आणि त्याहूनही अधिक मी ग्राहकाला अत्यंत उत्तम अनुभव कसा देऊ शकेन की ज्याद्वारे एकदा माझी सर्व्हिस घेतल्यानंतर किंवा एकदा माझ्या व्हर्च्युअल दुकानात आल्यानंतर हा ग्राहक परत दुसरीकडे कुठे जाता कामा नये. आणि हे सगळं करत असताना माझी ब्रँड इक्विटी कशी तयार होईल, आणि ही ब्रँड इक्विटी अशी झाली पाहिजे की जगात जेनरिक नाव म्हणून माझं झालं पाहिजे. कसं झेरॉक्स आहे तसं झेरॉक्समध्ये एक फक्त प्रॉब्लेम झाला की झेरॉक्सनी जी इनोव्हेशन्स केली त्याचा फायदा त्यांना कधी झाला नाही. उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणा किंवा आता विंडोज आपण जे बघतो पॉपअप स्क्रीन, हे झेरॉक्सचं इन्व्हेन्शन आहे, पण त्याच्यापासून त्यांना कधी फायदा झाला नाही. ती चूक मला वाटतं ॲमेझॉनने सुधारली. वन क्लिक आल्यानंतर त्याने वन क्लिक स्वतः पेटंट केलं की जे झेरॉक्सने केलं नाही, ते करायला विसरले म्हणा किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. पण जिथे इनोव्हेशन त्यांनी केलं ते स्वतः पेटंट करून त्याचा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट प्रिझर्व केले, प्रोटेक्ट केले. आणि त्यामुळे आज ॲमेझॉन हे एक ब्रँड झालेलं आहे. ॲमेझॉन पुढचं काय करू शकेल याच्याविषयी लोकांमध्ये खूप कुतूहल असतं. ॲमेझॉनचा प्राईस पॉईंट हॅज बिकम अ पॅरामीटर की आज सगळ्या रिटेलना, आता मी स्वतः शॉपर्स स्टॉपच्या बोर्डावर साधारण 20 वर्ष होतो आणि ॲमेझॉनसारख्या ई-कॉमर्सच्या कंपन्यांमध्ये आम्ही खूप चर्चा केली. आणि तेव्हा मी एक गोष्ट सगळ्यांना सांगितली होती की ॲमेझॉनला जर का कम्पीट करायचं असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण प्रॉफिट करणं हे ॲमेझॉनचं कामच नाही, म्हणजे त्यांचा हेतूच नाही आहे. आणि आपण जे दुकानं आपली चालवतो त्याच्यामध्ये प्रॉफिट करणं हा आपला हेतू आहे. त्यामुळे ज्याला प्रॉफिट करायचा नाही आहे त्याच्याशी कम्पीट करता आपल्याला येणार नाही. जसं मी एकदा बोर्ड मीटिंगमध्ये चांगलं उदाहरण दिलं होतं की मला जर का सचिन तेंडुलकरला हरवायचं असेल तर मी त्याशी क्रिकेट खेळून उपयोग नाही, मी त्याशी कबड्डी खेळलो तर एखादं जिंकेन. आणि हे जर का खरं असेल तर मला ॲमेझॉनमध्ये प्राईस पॉईंटमध्ये जाण्यात अर्थ नाही आहे. मला ॲमेझॉनकडे माझी काय स्ट्रेंथ आहे त्यामध्ये हरवणं जरुरी आहे. पण आम्ही शेवटी असं केलं की त्यांना 5% इक्विटी दिली. ॲमेझॉनची लोकं आमच्याकडे येऊन माल गोळा करून डिलिव्हर करायची. त्यामुळे एक
कॉम्पीट करण्यापेक्षा कोलॅबरेट कसं करता येईल तशा तऱ्हेने आम्ही एक मॉडेल तयार केलं की ज्याला आपण ऑम्नी चॅनल मॉडेल म्हणतो. तर ते आम्ही तयार केलं आणि ते थोड्याफार प्रमाणात सक्सेसफुल झालं. अर्थात आज भारतामध्ये ॲमेझॉन आहे, तसेच त्याला कॉम्पिटिशन देणारे फ्लिपकार्टसारखी ऑर्गनायझेशन्स आहेत, नायका वगैरे सारखी एका विशिष्ट व्हर्टिकलमध्ये काम करणारी ई-कॉमर्सची आहेत. पण ह्या सगळ्या ई-कॉमर्समध्ये जगात जे प्रमुख ओरिजिनल गंगोत्री जी आहे ती म्हणजे ॲमेझॉन आहे आणि ती चालवणारा जेफ बेझो आहे. पर्सनल लाईफमध्ये 25 वर्ष लग्न झालेला माणूस, 4 मुलं असलेला माणूस, शेवटी 25 वर्षानंतर त्याने डायव्होर्स घेतला आणि आता नवीन एका मुलीशी जी TV अँकर आहे, कदाचित त्याला त्याच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये भेटलेली असेल, तिच्याशी तो आता लग्न करतो, एंगेजमेंट झालेली आहे त्याची. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे पहिल्यांदा त्याच्याकडे 18% ओनरशिप होती ती आता कमी होऊन साधारण 8%वर आली आहे. कारण अर्थात अमेरिकेमध्ये डिवोर्स झाल्यानंतर 25% ओनरशिप त्याला बायकोला द्यायला लागली. पण या दोघांनी त्याच्यावर काम केलेलं होतं पहिल्यापासून, त्यामुळे आय थिंक शी ऑल्सो डिझर्व्स इट. पण पर्सनल लाईफमध्ये सुद्धा साधारण एक स्टॅबिलिटी न ठेवता, तरी 25 वर्ष स्टॅबिलिटी अमेरिकन स्टँडर्डप्रमाणे मला वाटतं खूप मोठं अचिव्हमेंट आहे. पण त्यानंतरसुद्धा आज त्याला असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं. तर मला आश्चर्य वाटत नाही आहे, कारण त्याचा तो स्वभाव धर्म आहे की एखाद्या गोष्टीत जास्त रमून न राहता नवीन बिझनेस, नवीन होरायझन्स आणि जे साध्य करता येणार नाही असं वाटत असेल सामान्य लोकांना, ते साध्य करायचा प्रयत्न करणं आणि नवीन संकल्पना येणं. मला वाटतं हा माणूस असा आहे की जो भविष्यात बघू शकतो आणि म्हणून मला तो जास्त मोठा लीडर वाटतो. कारण लीडरशिपमध्ये मी नेहमी सांगतो की सगळ्यात लोकांना 1 मैल पुढे काय दिसत असतं, पण लीडर असा असतो की त्या 1 मैलानंतर ते राईट टर्न झाल्यानंतर वळणानंतर काय आहे हे ज्याला दिसतं तो खरा लीडर असतो. प्रत्येक बाबतीत मला वाटतं, एकदाच नव्हे, कारण एकदा एखादा लक म्हणून असेल, पण प्रत्येक बाबतीत त्याने जे जे उद्योग हातात घेतले, ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या, जसं म्हटलं गुगलपासून उबरपासून, त्या प्रत्येक ठिकाणी त्याला हे दिसलं होतं आधी की जे सामान्य लोकांना दिसलं नाही की इथे काहीतरी प्रॉमिसिंग आहे आणि ते तो करत गेला, स्वतःवर विश्वास ठेवत गेला. माझ्या मते नुसती श्रीमंती असणं हा महत्त्वाचा भाग नाही आहे, पण हे असाध्य ते साध्य करण्याचा एक अवलियापणा जो असतो तो मला वाटतं जेफ बेझोच्या नासानासातून भरलेला आहे. आणि म्हणून मला तो असं वाटतं की गेल्या 25 वर्षात ज्या ज्या लोकांनी या जगामध्ये काही आपला ठसा उमटवला किंवा काहीतरी एक डिस्रप्टिव्ह क्रांती केली, त्याच्यामध्ये मला वाटतं जेफ बेझोचं नाव नक्की मोठ्या प्रमाणात येईल. तुम्हाला आवडलं असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.